पांडुरंग मिसाळ मराठी प्रमुख शरदचंद्रजी पवार महाविद्यालय मुख्य आळंदी रोड हे एक दिवसीय या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्बोधन करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सर प्रख्यात कीर्तनकार आहेत, तसेच शरदचंद्रजी पवार महाविद्यालय मोशी आळंदी येथे मराठी विभाग प्रमुख आहेत. तरी मी सरांना विनंती सरांचा शाल पेपर देऊन सत्कार करावा. अतिप्राचीन काळापासून ऋषीमुनींच्या तसेच तपश्चर्येच्या तपस्यांच्या वास्तवतेने कला सुंदर यांच्या सुरेख संगमाने मंगलमय बनलेली पवित्र बनलेली अशी ही भूमी आहे. साधकांचे मायबाप हृदयांचे कवीचे साम्राज्य चक्रवर्ती या माऊलीच्या आळंदीच्या समाधीच्या प्रांगणामध्ये आपल्या संस्थेचं BN पुरंदरे महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून आज आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मॅडम, त्याचबरोबर आमचे परममित्र जे MPhilला आम्ही बरोबरच होतो पुणे विद्यापीठामध्ये गेली अनेक वर्ष आमची मैत्री अजूनही तशी ताजी तवाणी आहे. व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून नेहमी संवाद असतो. त्याचबरोबर आमचे सिंगे सर आणि रणसूर सर आणि सर्व तुम्ही मॅडम आणि सर्व तुम्ही विद्यार्थिनी मित्र. मला आळंदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आळंदीमध्ये असं त्याचे फोड केलेले आहे की आनंददाती म्हणजे आनंददाती म्हणजे आनंद देणारे, अधिकसे अधिक फल. म्हणजे जसं चातुर्मासामध्ये आपण काही पुण्यकर्म केलं त्याचं आपल्याला अधिक एक्स्ट्रा फळ मिळतं, वर्ग पद्धतीने फळ मिळतं. तसंच आळंदी म्हणजे आनंद देणारी. आपण जी इच्छा इथे प्राप्त करू ती इच्छा आपली या ठिकाणी काय होतं परिपूर्ण होते आणि म्हणून तिला आनंददाती असं होत गेलं. आळंदीच्या नावाचा इतिहास पाहिला तर 4 युगापासून आळंदीची नावं येतात. त्रेतायुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापारयुग असेल आणि कलियुग असेल. कारण आनंदवली, वारुणा, कपिला, आनंदाख्या आणि शेवटी त्याचा अपभ्रंश आळंदी. म्हणजे जवळजवळ MPhilचं मी मराठी साहित्य मराठी समाजात आळंदी या विषयावर संशोधन करत असताना आळंदीचे जवळजवळ 23 नावं आलेली आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ती अपभ्रंश कशी होत गेलेली आहे. अलकापुरी आहे, अलका आहे, आळंदी आहे, अलंकापुरी आहे, असे वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याला 4 युगापासून पडलेली आहेत. म्हणजे तेव्हापासून आळंदी ही अस्तित्वात आहे. लक्षामध्ये हा गरुड पुराणामध्ये त्याच्यामध्ये साधारणपणे 64व्या अध्यायामध्ये हा त्या ठिकाणी तो भाग आलेला आहे. तर हे आळंदीचं महत्त्व आहे. आणि मग या आळंदीच्या महत्त्वामध्ये आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी जवळ हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे बघा उजव्या हाताला माझ्या. आणि तिथे पलीकडे जो माऊलीचा कळस आहे तो कळस ज्यावेळी आपलं माऊलीचा मध्य अष्टमीला आषाढी वारीच्या वेळी इथं प्रस्थान असतं. प्रस्थानमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. म्हणजे पालखी त्या ठिकाणी ज्या माऊलीच्या पादुका त्या पालखीमध्ये घालतो आपण आणि त्या पादुका घेऊन पंढरपूरला जात असतो. तर इथून प्रस्थान होऊन पाठीमाग पलीकडच्या बाजूलाच माऊलीचा आजोळवाडा म्हणून त्या ठिकाणी त्या पादुका संध्याकाळच्याला विसाव्याला थांबतात. म्हणजे पहिला मुक्काम आळंदीत होतो आणि मग दुसऱ्या दिवशी पंढरपुराकडे त्या मार्गक्रमण करत असतात. त्यावेळी जो वर कलश आहे बघा आपल्या माऊलींच्या वर, आता जो मला वाटतं काहीतरी तो 11 किलोचा करायचा होता ॲक्च्युली, पण लोकांनी एवढी मदत केली. जर अजून थांबले असते अजून मोठा झाला असता. 22 किलो प्युअर सोन्याचा कळस आहे. तर मागच्याच वर्षी बसवलेला इथं पहा किती 22 किलोचा इथे समोरमधून दिसून याच्यामुळे 22 किलोचा कळस बसवलेला आहे. तर या अलंकापूरमध्ये हे सिद्धेश्वराचं मंदिर हे पुरातन आहे. आपल्या खेडला तिथे मंदिर आहे सिद्धेश्वर म्हणून. त्याच्यानंतर इकडे मरकळला मातुरेश्वर म्हणून आहे, इंदुरीला इंदुरेश्वर म्हणून तुमच्या रस्त्यावर, आणि पुण्याला पण नागेश्वर म्हणून असे मंदिर आहे. म्हणजे शंकराची ही पंचकृषी मानली जाते. आणि या पंचकृषीमध्ये अनेक ऋषींनी तपश्चर्यावर साधना केलेली आहे. तर या मंदिरामध्ये हे जागृत देवस्थान मानण्यात गेलेलं आहे. हे आळंदीचं कुलदैवत आहे सिद्धेश्वर मंदिर. असं म्हटलेलं बाजूला सिद्धभेट आहे. 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा तो सुख सोहळा कायम. म्हणजे आळंदीमध्ये
सिद्धबेटामध्ये पूर्वी दोन्ही बाजूनी पाणी असायचं. आता ते एका बाजूनीच आले, पण लोकांनी बांधकाम वगैरे केलं, पण पूर्वी दोन्ही बाजूने असायचं. आणि मग त्याच्यामध्ये जे होतं ते सिद्धबेट, आणि तिथं 84 सिद्ध म्हणजे योगी ज्याला म्हणतो आपण, ते योगी होऊन तिथे त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते, असा आळंदीचा इतिहास आहे. त्यानंतर हा सुवर्ण पिंपळ आहे, समोर दिसतोय का, त्याला सुवर्ण पिंपळ का म्हटलं जातं, तसं संस्कृतमध्ये अश्वत्थ म्हटलं जातं. ते अश्वत्थ, आणि त्यालाच मराठीमध्ये संसार म्हटलं जातो. जो आपण प्रपंच करतो, एकत्रित करू शकत नाही, प्रपंच करतात, त्याला आपण संसार म्हणतो. आणि मग त्या संसाराचं या पिंपळाचं काय नातं आहे, तर त्या संसाराची मुलं जशी उलटी आहे, याची मात्र कशी आहे, खाली आहे. याला सुवर्ण पिंपळ का म्हणायचं, कारण ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांची आई ती आळंदीमध्ये राहत असताना रोज इंद्रायणीचं स्नान करायचं ते कुटुंब, आणि रोज सिद्धेश्वरांचं दर्शन घ्यायचं, आणि या सुवर्णाखाली पिंपळाखाली बसून आपलं घरी जायचं. परंतु एक दिवस आपेगावचे जे विठ्ठल पंत आहेत, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील, तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आले, आणि या सुवर्ण पिंपळाखाली विसवले. दुसऱ्या दिवशी इंद्रायणीचं स्नान केलं पवित्र, सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं, आणि इथं बसलेले असताना रुक्मिणी माता म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची आई, त्यांचे वडील शुद्धोपंत, ते या ठिकाणी प्रदक्षिणा घालत असताना मुलाकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, एकदा नेमकी मोठी झाली, उपवर झाली, की लगेच आईवडील तिच्या लग्नाचा विचार करतात. त्यावेळी मनात आलं की रे, हा ब्राह्मण कुटुंबामधलाच दिसतोय, पाणखस्त आहे, पण याला जर आपली मुलगी दिली तर दोघंही दिली, बरोबर आहे, संसारही सुखाचा होईल, दोघंही चांगले देखणे आहेत, रुबाबदार आहे, आणि सत्वशील माणूस वाटतोय. मग रात्री त्यांना कसं स्वप्न पडलं की तुमच्या मुलीचं पाणीग्रहण कुणाला करायला होतं, ते विठ्ठल पंतांना करायचं. आता तसं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धोपंत आले, तसं इंद्रायणीचं स्नान सिद्धेश्वर पाहिल्यानंतर लगेच भेटल्याबरोबर नमस्कार केला, आणि सांगितलं तुम्ही कुठं आल्यात, म्हटलं मी आपल्या गावचं आहे, तीर्थयात्रा करायला निघालेलो आहे. मग तुम्ही इथं थांबले, म्हणजे थांबलो दर्शनला, मला मन रंग माझं, मला पूर्ण भारताची तीर्थयात्रा करायची आहे, मी थांबलेलो इथं. तर म्हणजे तुम्ही माझ्या मुलीचं पाणी ग्रहण करता का, पाणी ग्रहण म्हणजे तिच्याशी लग्न करता का आजच्या भाषेमध्ये. ते म्हटले माझी ओळख नाही, तुमची माझी ओळख नाही, तुम्ही एकदम डायरेक्ट म्हणतात. एखादा रस्त्यावर एखादा माणूस भेटला, चांगला दिसला, असं आपण म्हणतो का, माझ्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करता का, माझ्या बहिणीबरोबर, माझ्या मुलीला, आपण असं म्हणत नाही. असं म्हटल्यानंतर ते म्हटले की मला त्याचा देवाचा दृष्टांत झाला, माझ्या स्वप्नामध्ये हा आलेला आहे. ते म्हटले तुमच्या स्वप्नात आलं ना, तर माझ्याही स्वप्नात येते, मी स्वप्न वाढवतो आळंदी. ते मुक्कामाला थांबले, रात्री त्यांच्या स्वप्नात पुन्हा देव आले, आणि देवांनी सांगितलं, सिद्धेश्वरांनी त्यांना विठ्ठलांनी सांगितले की ही आदिमाया शक्ती आहे, आणि हे सुद्धा आदिमाया शक्तीचं दैवत आहे. त्यामुळे या दोघांचा विवाह जर झाला तर यांच्यापूर्वी ब्रह्म विष्णू आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जे म्हणतो ना, आदिशक्ती मुक्ताबाई हे तिन्ही देव, आणि ही आदिशक्ती येणार आहे. त्यामुळे यांचं एवढं पुण्य आहे, त्यामुळे पाणी ग्रहण करायला स्वप्न पडलं, विश्वास बसला, आणि बसल्यानंतर मात्र त्यांचा चांगला सोहळा झाला. झाल्यानंतर विठ्ठल पंताचं मन मात्र सारखं उदास असायचं, अरे आपली तीर्थयात्रा अपूर्ण राहिली. तीर्थयात्राचं म्हटलं, हस्तो पवित्र यदि दान पुण्य, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, हृदय पवित्र यदि नाम गोत्र. म्हणजे हाताने दान केलं तर हात पवित्र होतात, पायाने तीर्थयात्रा केली तर पाय पवित्र होतात, वाणी भगवंताचं चिंतन केलं तर वाणी पवित्र होते, आणि हृदयामध्ये भगवंताची धारणा केली तर आपलं हृदय पवित्र होतं. याप्रमाणे मला सारखं वाटते की काशीला कुठंतरी अजून जावा, तीर्थयात्रा पूर्ण करावी, आणि मग संसारात मन रमत करून म्हणायचे की मला असं वाटते जावाच एकदा, मला जावाच वाटतं एकदा, असं रोज म्हणायचे. तुम्हाला माहिती आहे, मॅडमला माहिती आहे, आपला आम्हाला अनुभव आहे. एकदाच एखादी व्यक्ती सारखी म्हणायला लागली, तेच करणार, तुम्ही काय म्हणते, एकदा बरं करा, तुम्हाला काय जायचं जा, मला जावं वाटतं यार, जा तुम्ही, बरं जा म्हटले की तेवढीच पडत्या पडायची आज्ञा म्हणजे इथून प्रवास ते डायरेक्ट कुठे गेले, तिथे गेले. ठीक आहे, आश्रमात राहिले. आश्रमात राहिल्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराजांची आई की काय करायची, लग्न झालेलं आहे, मुलबाळ नाही, रोज इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वरांचं दर्शन, आणि हे करून या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालायची, त्याच्याकडे बघायची, नमस्कार करायची. जसा तू रोज फुलतोस, बहरतोस, फळाला येतोस, तसा माझाही संसार फुलावा, एवढीच प्रार्थना करायची. या पिंपळाला ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्या,
1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या आहेत, लक्षात ठेवा. किती तपश्चर्या नामस्मरण झालेलं असेल, किती जप झालेलं असेल. आणि मग हे केल्यानंतर ज्यावेळी काशीचे रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत करत आळंदीत महाराष्ट्रात आले असताना, आळंदीत इथे आल्यानंतर इथं बसलेले असताना एकदम त्या दिसले संन्यासी आणि दर्शन घेतलं. दिसल्याबरोबर दर्शन घेतल्याबरोबर लगेच आशीर्वाद दिला. डॉक्टर पुत्रवती भो, सौभाग्यवती भो. आता आजचा एखादा महाराज असं मानला असता अष्टपुत्र सौभाग्यवती. अरे 2ची पंचायती, तिसरं झालं तर नोकरी मिळत नाही. आणि आता देतो पण त्यांनी म्हटलं पुत्रवती भो, सौभाग्यवती. असं म्हटल्याबरोबर जसं एखाद्या गागऱ्या टक्का लागल्यानंतर ते पाणी गळून खाली पडतं, तसं तिच्या डोळ्यातून असं ते बांधलं. जखम झाली ना हृदयाला एकदम. सौभाग्यवती भो, पुत्रवती भो. नवरा कुठं, पती कुठं गेलाय माहिती नाही, संन्यास घेतलेला आहे, परागंध झालेला आहे, कधी परत येईल की नाही माहिती नाही. आणि अशा वेळी ह्या संन्यासीने आशीर्वाद दिलाय. मग वर पाहिल्यावर स्वामीजींनी विचारलं काही चूक झाली का माझ्या आशीर्वादामध्ये? चूक नाही स्वामीजी, तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमचा चेहरा, तुमचं तप तेज पाहिल्यानंतर असं वाटत नाही की तुम्ही असा आशीर्वाद देतात. पण मला एवढंच सांगा फक्त, जर आपला उपमर्ग अपमान होणार नसेल, वाईट वाटणार नसेल, तर मला हा जो आशीर्वाद तुम्ही दिलाय तो या जन्मातला दिला की पुढच्या जन्मात? बरोबर आहे. तर माझे पती इथं नाही, संसार परागंध झालेले. मग त्यांनी डोळे झाकले, त्यांना लगेच म्हणतात ना ऋषीमुनीला कळतं तसं, न सांगता तुम्हा कळू येते अंतरी की माझ्या आश्रमातला माझा जो लाडका विद्यार्थी शिष्य आहे तो हिचा पती. अलग लक्षामध्ये. आणि योगी लोकांना हे कळतं. जाता जाता तुम्हालाही माहिती सांगतो, तुम्ही बसलेले तुमचं थोडे कानात दुखत असतात, जास्त जखम करू नका, नाही परत मला दवाखान्यात द्यावं लागेल. असं करा तुम्ही, थोडं बघा आवाज येतो वाचताना, असं दरदर असल्यासारखं काहीतरी हेवी गाडी चालल्यासारखी वाचते. ज्या दिवशी हा आवाज ऐकू येणार नाही त्या दिवशी सांगायचा, ठरवायचा आपण 9 दिवसांनी मरणार आहोत. पक्का? पुढचं आपल्याला भवाय दिसतात प्रत्येकाला. बघा मी पाहिले मला इथे दिसतात बघा. यार आता कोणी कोरले असतील तर आपलं नाही लागेल, पण दिसतात भवाय, सर्वांना दिसतात. ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी म्हणायचं 7 दिवसाकडे आलो आपण. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना नदीला बोलवायचं. त्याच्यानंतर डोळ्यात थोडासा आपण अंधारात वगैरे बोट घातलं तर आपल्याला असं काळं मोराचं पिसासारखं, तुम्ही नाही म्हणतात चक्कर आले दिसतं कसं तरी, चांदणे आल्यासारखं तसं दिसतं. दिसलं नाही तर समजायचं सगळ्यांना मला पाणी इथं बोट लावली इथून दिसते का, तुम्हाला पण दिसत असं दिसतंय ना. ज्या दिवशी नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही, लिहून ठेवा तुमच्याकडे, ते रेकॉर्डिंग करून ठेवा. त्याची दिनी म्हणा रामकृष्ण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या दिवशी ती व्यक्ती मारणार. एवढे जर तुम्ही 4-5 तत्व लक्षात ठेवलं ना, तुमचं मरण कधी तुम्हाला कळत राहणार. रोज बघायचं ना, काळजी नाही आमची. बरोबर आहे की नाही? तसं स्वामीजी होते, योगी होते, शेवटी कुठे गेले? ऋषिकेशला तिकडे गेले, आश्रमात गेले. सांगितलं चैतन्य इकडे का? तुझा संसार अजून इंद्रायणीच्या तीरावर उभा आहे, तू विस्कटलेला नाही, संसाराचा सारीपाठ मोडलेला नाही, तू परत जा. कारण तुझ्या पोटी प्रत्यक्ष भगवान विष्णू, महेश, शंकर तिघेंचे जन्माला येणार आहे, तर लक्षात ठेव. आणि म्हणून सांगितलं की ब्रह्म, विष्णू आणि महेश हे जन्माला येतील. म्हणून ते काय झाले, पुन्हा आळंदीला ते तिथून इथं आले. ऐकलं लक्षात? पण त्यावेळी त्यांनी प्रश्न केला होता, महाराज आता मी पुन्हा आळंदीला चाललेलो आहे. आता जसं काय आमचं ग्रॅज्युएशन झालं, एकदा MA झालं किंवा MPhil PhD झाली तुमची, आणि तुम्हाला उद्या म्हणलं आम्ही बालवडीत बसता का आणि बाकीचे बसून देतील का तुम्हाला बारकाली? आता तुम्ही ग्रॅज्युएट झाले, तसं मी संन्यासी अवस्थेमध्ये वरच्या अवस्थेला गेलोय. आता पुन्हा संसार केला, लोक नावं ठेवतील हा भ्रष्टाचारी संन्यासी, याचा मनावर ताबा नाही, याचा शरीरावर इंद्रियावर ताबा नाही, माझ्या मुलांचे हाल करतील, मला पुढे पाठवू नका. गुरुजींनी सांगितलं माझी आत्मी, कारण तुझ्या पोटी प्रत्यक्ष परमेश्वर येणार आहे, तेव्हा तू आळंदीला जा. तुझी पत्नी सौभाग्यवती तुझी वाट पाहती, मी तिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून गुरुजीचं ऐकून ज्ञानेश्वर महाराजांचे वडील इथे आले. आता तुम्ही म्हणता लोकांनी विरोध केला, विरोध करण्याच्या पाठीमागचं कारण असं होतं, जर विरोध केला नाही तर उद्या कोणी संन्यासी महाराज उठणं लगेच लग्न करत असेल ना. ही समाजामध्ये प्रथा पडू नये, रूढी करू नये, म्हणून जबाबदारीने वागायचं. कारण गीतेने असं म्हटलं, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्ते देवे तरो जना. येथे वडील जे जे करती त्या नामधर्म ठेवती, हे अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि म्हणून तुम्ही असं वागू नये, म्हणून लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला. आनंदीत न राहता काही लोक त्यांना मदत करायचे, मग ते शेवटी सिद्धबेटात राहिलेले आपल्या सगळ्यांना माहिती. इथं आल्यानंतर या सुवर्ण पिंपळाखाली विठ्ठल पंताची पहिली आशीर्वाद तिथं मिळाला.
परत भेट कुठं झाली? इथं मिळाली. पुन्हा सोन्यासारखा त्यांचा संसार बहरला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 सोन्यासारखी मुलं जन्माला आली, म्हणून त्याला सोन्याचा पिंपळ असं म्हणतात. आलं लक्षात? दुसरं, ज्यावेळी महाभारतामध्ये तुम्हाला माहिती आहे कौरव पांडवांच्या युद्धाच्या अगोदर ज्यावेळी वनवासाला पांडव गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्र कुठं ठेवली होती? आपट्याच्या झाडावर, शमीच्या झाडावर ठेवलेली होती. युद्धाच्या वेळी पुन्हा ती काढून घेतली आणि मग युद्ध केलं. बरोबर आहे कौरव? तसं ज्यावेळी कुबेर आळंदीमध्ये आला, इंद्र तपश्चर्या करण्यासाठी इथं आला इंदुरीला म्हणून, त्यावेळी त्यांनी आपली संपत्ती सांगतात की ह्या पिंपळावर ठेवली. एक कारण आणखी पुढं अजून एक असं कारण आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ लिहिला सरांच्या पाठी, साहित्य सोनी याच्या खाली, ज्ञानेश्वरी महाराजांनी म्हटलंय माझं दुसरं तिसरं काहीच नाही, माझं सोनं काय आहे? मी निर्माण केलेलं माझं साहित्य. वाचे बरोबर कवित्व, कवित्वी बरोबर रसिकत्व, रसिकत्व स्पर्श जायचं. तुकाराम महाराज महागरी धन शब्दातीच रत्ने, शब्दातीच शस्त्रे, यत्न करू शब्दाची आमच्या जीवाची दिवस, शब्द वाटू जन लोका. आणि म्हणून मी त्याला काय म्हटलं गेलं? सोन्याचा पिंपळ असं. अलग लक्षामध्ये असे 7-8 कारणं त्याची मी तुम्हाला नंतर पण सांगतो. कारण आजही हजारो माता भगिनी या पिंपळाला प्रदक्षिणा घालतात आपल्या मनोकामना, इच्छापूर्तीसाठी. त्यांच्या त्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनही त्याला काय म्हटलं जातं? स्वर्ण पिंपळ असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय ऐकून अनेक लोकांनी गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या, अनेक माणसांनी घातल्या. त्यांची व्यसनं सुटली, मद्यापासून ते मुक्त झाले, मांसाहारापासून मुक्त झाले आणि त्यांचे संसार सोन्याचे झाले. म्हणून त्या पिंपळाला सोन्याचा पिंपळ असं म्हटलं जातं. अनेकाचे त्याच्यामधून कल्याण झाले. म्हणून हा सुवर्ण पिंपळ त्याचं साक्ष. हा आजान वृक्ष ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ 350 वर्षांनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्याच्यामध्ये अपपाठ घुसले. जसे तोषोनी मज द्यावी असं नाहीये, तो कोणी मज द्यावी त्या काळाची. सरांना माहिती आहे की ज्याला आपण भाषाशुद्धी म्हणतो ती शुद्धी करत असताना, संशोधन करत असताना नेमका उच्चार त्या काळात कोणता होता? आता आपण सुलभीकरणाकडे आहोत. तोषोनी मज द्यावी म्हणतो आपण, त्यावेळी तोखोनी मज द्यावी. मग ही ज्ञानेश्वरी अपभ्रंश झाली. लोकांनी चुकीची पाठ केली, तशी लोकांपुढे जाऊ नये म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आजान वृक्षाची मुळी कंठाची लागली, येऊन आळंदी स्थळ तू काढ वेगळी. आणि मग त्या ठिकाणी पलीकडे तुम्ही थांबले होते, तिथे एकनाथ महाराज बसले. त्यांना कुणीतरी मारवाड्याच्या वेशामध्ये एक जण रोज जेवण आणून द्यायचा आणि मग ज्ञानेश्वरीची प्रत काढली, ती शुद्ध केली परत आणि परत ती प्रत काय केली? आता जी मंदिराची प्रत आपल्या पुढे येते ज्ञानेश्वरीची, तर ती प्रत आहे. कंठ्यांची म्हणजे मुळी लागली म्हणजे मुळी याची नुसती लागली असं नाही, ती निमित्त केलं, पण अज्ञानाची लोकांनी जे अशुद्धकरण केले त्याची. आणि मग ती ज्ञानेश्वरी शुद्ध केली. आणि ज्यावेळी जंगलातून जायच्या त्यावेळी हातात दंडा होता, तो दंडा जाताना ज्ञानेश्वर माणूस ठेवला, त्याला जण आपले मुक्ताबाईने पाणी घातले आणि पाणी घातल्यानंतर तो वाढला. आणि वाढला त्याचा काय झाला? आजान वृक्ष झाला. त्याचं नाव कुणाला माहीत नाही, त्याला आजान म्हणतात. तिथे एक अभंग वल्लभा तुम्ही वाचून जर गेला, त्याची जर पानं बक्षील केली तर माणसाला ज्ञान होतं, म्हणजे ते बुद्धिवर्धक आहे. बऱ्याच वेळा भक्तिपंथी पानं घेऊन जाते कधी कधी आधी महाराज लोक जे वाचणारे ओळखीचे अनेक लोक त्या ठिकाणी करतात. हे झालं आजान वृक्षाच्या बाबतीमध्ये. बरोबर आहे की नाही? आता मला वाटतं फक्त कुशे सावळी या ठिकाणी हे वृक्ष, बाकी कधी दुसरीकडे हे वृक्ष नाहीच जास्त. त्याचबरोबर सुवर्ण पिंपळगाळात तुम्हाला हे कळालं. त्याच्यानंतर इथे खाली नदीमध्ये चक्रतीर्थ असं कांबळा करतो. तिथं म्हणतात की राक्षस आला, अगदी थोडक्यात सांगतो मी. राक्षस आला आणि आल्यानंतर पार्वती छेडछाड करायला लागला. तुझा पती काय कैलासाचा राजा म्हणतो, भूतामध्ये नाचतो, अंगाला भस्म लागतो, कधी उघडात राहतो, कधी कुठेही राहतो, घरादाराचा विचार करत नाही, तुझा मी विचार करत नाही, एवढी सुंदर आहे, जर तू माझ्याबरोबर झाली की मी तुला सुखाने ठेवी, आनंदाने ठेवी. आणि म्हणून चक्रासूर नावाचा राक्षस जेव्हा तिच्या जवळ जायला लागला तेव्हा तिने विष्णूची प्रार्थना केली. विष्णू लगेच शंकर तपश्चर्याला बसले होते म्हणून ती आपलं सुदर्शन घेतलं, त्याच्या अंगावर फेकलं. ज्यावेळी त्याचा शिरछाद करायला लागलं त्यावेळी तो नमस्कार केला, मी एक शापित आहे, एक शापित देव गंधर्व आहे मी, आणि म्हणून माझा उद्धार करावा. तर या ठिकाणी या तीर्थाला माझं नाव द्या, मी त्याला चक्रतीर्थ असं म्हणतात. आजही तिथे हस्ती टाकल्या तर त्या हस्तीचं पाणी होतं. तिथं नाशिक, त्र्यंबकेश्वर बाकीच्या ठिकाणी हस्ती टाकल्या तर परत त्या पिंजऱ्यातून काढून दुसरीकडे टाकावं लागतं. पण आळंदी मात्र त्याचं काय होते? पाणी होते. म्हणजे असं त्या ठिकाणी भिंत एक ही
असं म्हणतात चांगदेव 1400 वर्षे तपश्चर्या केली, तिकडून आला आणि आल्यानंतर त्याचा अहंकार होता, तपश्चर्याची साधना होती, वाघावर बसून आला, हिंसप्राण हातामध्ये नागाचा चाबूक घेतलेला, 700 मागं शिष्य आलेला परिवार. आणि मग तिकडून आलो, यांना कळालं अरे भेटायला आलेला आहे तो. का आला भेटायला याचं कारण असतं, ज्यावेळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पुणतांब्यामध्ये आले त्यावेळी तिथं असं होतं की तो योगी उठला, 1400 वर्षांनी उठायचा एकदा वर्षातून, उठला की सगळे प्रेत उठून जायचे, ती मेलेली माणसं वगैरे. मुक्ताबाई आल्यावर म्हणले हे काय एवढी लोक पडले तिथं ती मेलेली. ती म्हणले अहो असं झालं, यावर्षी काही रोगाची साथ आलती आणि आता 6 महिन्यांनी तो योगी उठला की हे सगळे उठून जातील. असं आहे, इतके दिवस थांबायचं काय म्हटली. एक हाड घेतलं एका प्रकारे असं फिरवलं तसे सगळे उठले गेले घरी आपल्या. मग चांगदेवाला प्रश्न पडला, रे वयाने तर लहान दिसते आणि अधिकरण तर आपल्यापेक्षा, हे आपल्याला जमलं नाही, मी वाघ चालवतोय बरोबर आहे की नाही, मी साफ हातात घेतलाय, सगळं केलंय, पण मला जडाचं काही करता येत नाही ना, मला 1 वर्ष लागतं, यांनी एका मिनिटात केलं. मग तिकडून आला चौकशीला, पण 7,000 शिष्य बरोबर होते. मग विचार केला, विश्रांती वटे मग तिथं थांबला तो, विचार केला की आता काय करायचं. मग शेवटी काय केलं त्यांनी, एक चिठ्ठी दिली. पण पत्र लिहायला बसल्यावर जसं तुम्हाला परीक्षेला गडबडती, काय लिहू, सुरुवात कुठून करू, हिचं बघू का तिचं बघू का त्याचं बघू, काय होईल ते होईल, बरोबर आहे की नाही. तसं पत्र लिहायचं, पण काय लिहावं, आता लहान मानावं काम मोठं मानावं तर आपल्यापेक्षा वयाने लहान लोक असतील ना. मग काय करायचं, मग त्यांनी कोरी चिठ्ठी दिली. शेवटी निवृत्तीनाथांनी घेतली, पाहिलं मागं दिली. शेवटी मुक्ताबाईकडे आल्या, मुक्ताबाई म्हणल्या अरे रे 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 चांगे एवढ्या वर्षे जगला, एकरी भाषेत बोलल्या, पण अजून त्याला आत्मज्ञान झालं नाही, त्याचा अहंकार गेला नाही. आणि मग त्याच्यासाठी इथे आपलं आंघोळ करून भिंत जी होती त्या भिंती बसली होती. आता तो वाघावाला म्हणलं त्याचं पण आपण जिरवली पाहिजे ना, त्यासाठी तो काय केला, त्यांनी ती भिंतीलाच आज्ञा केली, चाल बाई. आणि मग जड असणारी भिंती त्या चांगदेवाची भ्रांती घालवण्यासाठी, त्याचा अहंकार घालवण्यासाठी ती भिंत आपली मध्ये भिंत आहे तिथपर्यंत ती गेलेली आहे. तिथं त्यांची भेट झालेली आहे. भिंतीचं एक सांगितलं जातं. नंतर मांडे भाजायचे सिद्धपेठात भाजी, तर आताही मंडईत मंदिर आहे की गावात कुणी खपार देत नव्हतं. शेवटी खपार एकाने दिलं कुठून तरी, तर ते पाहिल्यानंतर एकाने फोडून टाकलं. का तू खपार घेऊन करतो काय, मांडे खाता काय, तुम्हाला लय खायचं आठवण. ज्ञानेश्वर महाराजांना वाईट वाटलं. शेवटी ज्ञानेश्वर महाराज कुठे जाऊन बसले, कुपी लावली, वाईट वाटले. अरे ज्या जगाच्या कल्याणासाठी आपण आलो, सगळे विश्वातलं तत्वज्ञान मी घेऊन आलो, या जगाचं कल्याण करणार आहे, लोकांचं कल्याण करणार, पण या लोकांना मात्र त्याची जाणीव नाही आहे. आणि मग त्यांना वाईट वाटलं कुठेतरी, आपण लोकांसाठी करतो म्हणजे ते काहीच करत नाही, आम्ही तुमच्यासाठी तासावे येतो, तुम्ही येतच नाही म्हणून वाटतं ना कधी कधी, बरोबर आहे की त्याच्यातला प्रकार. मग शेवटी असं झालं की आता काय करायचं, मग आता काय करायचं म्हटल्यावर शेवटी त्याच्यावर काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या 65 वेळेला त्याला उपदेश करायचा, त्याला चांगदेव 65 असं म्हटलं जातं. मला लक्षात, म्हणजे मांडे बाजूले चक्रतीर्थ सिद्धपेठात ते जाऊन राहायचं. मग तिथं मांडव, मग त्यांनी काय केलं, मुक्ताबाई आल्यावर ते आपलं लावून घेतली ताटी. मग मुक्ताबाईने उपदेश केला की लगेच म्हणली योगी पावन मनाचा, साहे अपराध मनाचा. आपण एक साधू झाले, बाकीचे काय वयाला गेले का नाही, तू एकटा साधू का. जग ईश्वर रागे झाले वडणी, लोक रागाने जरी वडणी आगली झाले तरी संती सुखे व्हावे पाणी, असे त्यांचे 7 अभंग आहेत. त्या अभंगातून ज्ञानदेवाला उपदेश केला. आणि मग ज्ञानदेवाने आपल्या पाठीवर काय केलं, त्याची ताटी उघडली आणि पाठीवर मांडे बाजवली. योगाचं मी मगाच सांगितलं, योगाच्या माध्यमातून, कारण योगांची ते सगळ्याच्या तुमचा त्यातून खूप मोठा योगाचा भाग आलेला आहे बघा. म्हणजे योग काय करू शकतो, योगाला नदीच्या पलीकडचं पाहू शकतो, पाण्यावर चालू शकतो, आकाशातून चालू शकतो. त्या दुसऱ्याच्या मनात काय ते कळत आहे, आपल्या तुम्ही योगीने अजून बरं आहे नाही का ते, तर तुम्ही माझ्या मनात तुम्हाला कसं काय कळाले, बरोबर आहे की नाही. पण आणि म्हणून ही आळंदीची भूमी आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीला स्थळ का निवडलं, याचं कारण असं होतं, भारतभर तीर्थयात्रा दिली त्यांनी, पण शेवटी त्यांना कळालं की आळंदी एवढं महात्म्य कुठंच नाही. आणि म्हणून ते आळंदीला या ठिकाणी आले आणि या ठिकाणी समाधीला विसावले. तसं पंढरपूरच्या वारीतले त्यांनी सगळ्यांना सांगितलं होते, सगळे संत आले होते की मी समाधी घेणार आहे आणि मी समाधी घ्यायचं म्हणून इथं आले. शेवटी त्यांनी काय केलं, त्रयोदशीला येऊन या ठिकाणी समाधी घेतली. कार्तिक यात्रा असते ना, त्याच्यानंतर एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला या ठिकाणी समाधी घेतलेली. म्हणजे वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. आणि 16व्या वर्षी आपण धोक्याचं म्हणतो, गाणं पण 16व्या धोक्याचं, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत मोक्याचं ठरलं. त्यांचं जीवन त्यांनी विश्वासाठी हरिपाठ, त्याच्यानंतर अभंगगाथा, अमृत अनुभव, चांगदेव 65 आणि ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले. आणि म्हणून त्यांचं तत्वज्ञान केवळ त्यांचा वाडा, त्यांचे चमत्कार म्हणून ते मोठे नाही, लक्षात ठेवा, ते मोठे कशाने त्यांच्या वाङ्मयामुळे.
मराठीचा अभिमान कसा घेतला का? माझा मराठाची बोल कौतुके, अमृताते पैजाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवी. अमृतापेक्षाही गोड अक्षर आहेत, त्यालाही जिंकणारी माझी अक्षर आहेत. आणि म्हणून मराठी भाषेचं पहिलं बंड करणारे त्या बड्या बंडवाल्या माझी ज्ञानेश्वर माने पहिले. सर्वांना सांगितलं मला गीता येते, मी योगी आहे, पण मी मराठीतून रचना केली. तुम्ही सुद्धा मराठीतून रचना करा आणि ज्ञानदेवाच्या प्रभावळीतील नामदेवाचा परिवार असेल, तुकोबांचा परिवार असेल, सावतामाळी असतील, नरहरी सोनार असतील, सगळे त्या ठिकाणी लिखाणाला लागले. आणि मग 12व्या-13व्या शतकामध्ये संत साहित्याचा या सरितेचा एक महापूर आला आणि सगळं लोपले ज्ञानजगी हे तो मेहनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आणि म्हणून आळंदीचं किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं महत्त्व सांगताना असं म्हटलंय, आपल्याला विद्या कमवावी लागते, आपल्याला अभ्यास करावा लागतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये अशी ओळी त्यांनीच वापरलेली. काय वापरली बघा, बाळपणी सर्वज्ञता वरी तयाती, म्हणजे कोणता अभ्यास न करता, दशेची वाट न पाहता, वैशीची या गावा न येता, बाळपणी सर्वज्ञता वरी तयाती, विश्वातलं संपूर्ण जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, असं भगवान शंकरांनी सांगितलं. पण पुढच्या बाजूला पद्मावतीचं मंदिर आहे पुढं थोडंसं तिथे पार्वती जाऊन बसलेली, तिथे भगवान शंकर थांबलेले आहे. इंद्रायणी ज्यावेळी इंद्र आला, पार्वतीची चेष्टा करायला लागला, त्याचं ऐश्वर्य दाखवायला लागला, आपल्याकडे ओढायला लागला, मोह दाखवायला लागला, त्यावेळी इंद्रायणी त्या ठिकाणी काय त्याला शाप दिला, तू स्त्रीचा छळ करतोस, नादी लागतोस ना, तुझी सुद्धा स्त्री होईल. शाप दिला, तुझ्या अंगाचं पाणी पाणी होऊन जाईल. त्या ठिकाणी त्याच्या अंगाचं पाणी झालं इंद्राचं, म्हणून त्याला इंद्रायणी नाव पडलं. किंवा तुमच्यावर तुम्ही लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर काटे इंद्रावण म्हणून म्हणतात, इंद्रायणीमध्ये भरपूर तिकडे उगलेले असतात, त्यामुळे सुद्धा त्याला काही इंद्रायणी असं नाव पडलेलं आहे. लक्षात ठेवा, इंद्राची राणी ती इंद्रायणी असं म्हटलं जातं. आणि ही अशी एक त्याची कथा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की जो करीले याची यात्रा, एक अभंग नामदेव महाराजांचा, हा एकच योगी देखील नाही, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. ते सांगतात की विश्वातला एकच योगी पाहिलाय, सगळं ज्ञान त्या ठिकाणी गोळा झालेलं आहे. हे पंढरीहून सोपे, हरवया मूळ जनाची पापे, कळी काळ कोपलिया कापे, त्याचे न चले अलंकापुरासी. अलंकापूर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ, ब्रह्मादी की तपवरिष्ठ येथेची पै केले. या ठिकाणी ब्रह्मदेव इंद्र अनेक लोकांनी तपश्चर्या केली, 84 सिद्धांनी तपश्चर्या केली. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हेच ज्ञान संजीवनी जाणत राहिले. जो करीले याची यात्रा, तो तारील सकळही गोत्रा, सकळही पुळे पवित्र याचे दर्शने होते. आणि म्हणून त्यांनी म्हटले भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देव योनी होती पक्षी, हस्ती नास्ती उदकी हे असेल नित्य साक्षी. मग आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की हस्तीचं पाणी होतं, ते सुद्धा नामदेव महाराजांनी काय पाण्याचा गुणधर्म माहीत असेल, त्यांना विज्ञान माहिती असेल, आपल्याला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, पण त्यांनी सांगितलं की या ठिकाणी काय होतं, हस्तीचं पाणी होतं. आणि म्हणून अशी ही आळंदीची भूमी असणारी या ठिकाणी अधिकसे अधिक फलन ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी येऊन विसावले. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 9033व्या गीतेच्या 700 श्लोकावर भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाला सांगितलं आणि तेच बघा देवाचे अवतार, जेणे ही गीता उपदेशी पुढं पुरुषांत्राव, तेही विटेवरी मावली, तोच भगवान परमात्मा, तोच या अवतार धुरी अलंकापुरासी, म्हणजे तोच देव कुठं आलेला आहे, इथं आलेला आहे. आणि म्हणून ते योगी होते, संत होते मोठे, त्यांचा योगाचा मार्ग होता, सगळे त्यांना विश्वात ते सगळ्या भक्तिमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग अवगत होते. म्हणून तर 9033व्या त्यांनी लिहिलेले आहेत. आपल्याला तुम्हाला माहिती आहे, एक वळ पाठ राहत नाही कवितेची, नंतर दुसऱ्या दिवशी आपण विसरून जातो. बरोबर आहे की एवढ्या वयामध्ये एवढी निर्मिती करणं, बरोबर आहे की तुम्ही याप्रमाणे माऊलीचा आशीर्वाद घ्या. सध्याची आज तुम्ही या ठिकाणी ट्रीप काढलेली आहे, तुमच्या डिपार्टमेंटला खरंच देवा तेवढे धन्यवाद कमीच आहेत. तर माझ्याकडे तर आळंदीतच आहे, त्याच्यामुळे आमच्या याच्यातलीच मुलं कीर्तनं प्रवचनं करतात, महाराज झाले, मोठाले संस्था आहेत, त्यामुळे आमच्या इथं तसं थोडं अवघड नाही. पण तुमच्यासाठी हे चांगला योग आहे, चांगली पर्वणी आहे, चांगली संधी आहे, लक्षात ठेवा. आणि या जगात अध्यात्माशिवाय काय करू नये. तुम्हाला वाटतं असं विजयेश्वर ते ज्ञानेश्वरीमध्ये आलेले येते, पाण्याला गती दिली तर वीज निर्माण होते. तुम्ही तानसा भातसा धरण करत सरांनी पाहिलेली असते, मी पाहिलेली आहे, तर मुंबईकडे मी जाणार पण आहे तिकडे काही दिवसात. तर तिथं असं आहे की पाण्याला ते उंचून पाणी सोडलं ते चक्रावर, त्याच्यामुळे वीज तयार होते गतीमुळे. म्हणजे असं म्हटलंय की आणि उदकाचे न्यावेसे प्रकटले तेज लखलखीत दिसे, ते विजू माझे असे सलील काय. म्हणजे पाण्यामध्ये वीज कशी निर्माण होती याचं उदाहरण दिलं आहे, चित्रपटाचं उदाहरण दिलेलं आहे, तुमच्या पडद्याचं उदाहरण दिलेलं आहे.
म्हणजे अशा प्रकारचं हे साहित्य समृद्ध आहे. मराठी साहित्य समृद्ध आहे, संतांचं साहित्य समृद्ध आहे. आपलं जीवन सुखी संपन्न, कारण हा प्रसारमाध्यमांचा काळ आहे. अनेक प्रकारची मुलांना तुमच्या मागे व्यवधान आहे, बरोबर आहे की नाही? अनेक प्रकारचे व्यसनं तुमच्या पुढे वासून येतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हटलं हे जे षडविकार आहेत, हे विकार नेहमी आपल्यावर आक्रमण करायला तयार असतात. आपण जर आपल्या जीवनाला संस्काराचाच सदसुगंध लागला नाही तर हे विकार आपल्यावर लगेच झडप घालतात. जसे वाघ शिव कसं जंगलात लपून बसतात, तुम्ही पाहिलं असतं, आणि एकदम पुढं काय हरण मिळेल एकदम झेप त्याच्यावर मारतात आणि मुंडकं पकडतात. तसे हे विकार, राग, काम, क्रोध, हे जे सगळे आपले वैरी आहेत ना, हे आपल्यावर आक्रमण करतात. यांच्यापासून सुखी राहण्यासाठी, आपलं जीवन सुखी जगण्यासाठी हा अतिशय या ठिकाणी ही भूमी पवित्र आहे. इथे ऋषीमुनींचे आशीर्वाद आहेत. आळंदीतून माणूस जर बाहेर गेला ना, ज्यावेळी बाहेर जातो तिथं आता ॲड्रेस सोडून द्या, तुम्ही पाहिलं असेल त्या ड्रेसवर जर तुमच्यासारखे विद्यार्थी असतात, कधी कधी माझ्याबरोबर सर असतात, लोक त्यांच्या पाया पडतात. का? तुम्ही आळंदीहून आले. ते 12-12 तास थांबतात, तेव्हा त्यांना एक दर्शन, त्यावेळी पण पटकन लगेच बाहेर काढतात. तर तुम्ही या ठिकाणी आज आलात या पवित्र भूमीमध्ये. लोक लांबून परदेशात जपानहून येणारे आहेत, युरिका वगैरे अशी बरीच लोक या ठिकाणी येतात. आणि म्हणून असे आळंदीचं हे वैभव आज आपल्या मराठी विभागाच्या वतीने, आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून, आमच्या दिवरे सरांच्या शिंदे सरांच्या माध्यमातून तुम्हाला हा योग आला. आणि माझ्या संघ इमनभर असणारं कंभर ज्ञान तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याचं कारण असं आहे की मी जी MPhil केलेली ती सुद्धा मी आळंदीवरच केलेली. आळंदीचं पौराणिक स्वरूप काय आहे, ऐतिहासिक स्वरूप काय आहे, वर्तमान स्वरूप काय आहे. दीपमाळ पुढं आहे, की राजाराम महाराजांनी वंदिलेला शेती दिलेली, केळगाव तिकडे दान दिलेली. अशा बऱ्याच छोटे कविता 10 ते 39 पासून शेजारी खाली मंदिर आहे, त्याच्या कडाला खाली मंदिर आहे थोडंसं, त्याच्यामध्ये शिलालेख आहे. 10 ते 39 पासून आळंदीचा इतिहास आपल्याकडे ऐतिहासिकदृष्ट्या उपलब्ध आहे. आणि नामदेवांच्या आपण रोज पारायण चालतं बघा, डेली रात्रंदिवस 24 तास पारायण चालू असतं. म्हणजे अशा प्रकारचे हे उपक्रम चालवतात. या माध्यमातून या ठिकाणी कथा, कीर्तनं, भजन कायम चालू असतात. आता तुम्हाला माहिती आहे YouTube आहे, ChatGPT सगळीकडे आता तुम्हाला सगळी माहिती मिळते. तुम्ही आलात, पण लक्षात ठेवा मित्रांनो, जीवन चांगलं कसं राहील, आपल्याला यश कसं मिळेल, आपली एकाग्रता कशी वाढेल, आपला अभ्यास कसा वाढेल, आपल्याला किती लाईक व्हॉट्सअपवर फेसबुकवर मिळतात, त्यापेक्षा आपण आपली लाईकी कमवली ना, आपोआप आपल्याला लाईक मिळतील आणि आपण नक्की सुखी होऊ. फक्त सरांचं, मोठ्यांचं मार्गदर्शन आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये ठेवायचं, नम्रता राहू द्यायची, बरोबर अभ्यास करायचा. अभ्यासाशिवाय, कष्टाशिवाय काहीच जगात. तुकाराम महाराजांनी म्हणलं, असाध्य ते साध्य करिता असा आहे, कारण अभ्यास तुका म्हणे. या ठिकाणी आपला बराच वेळ मी घेतलेला आहे, तरी पण तुम्ही या ठिकाणी आले. आणि माऊलीच्या बद्दलची थोडीशी तुम्ही सांगितलं, कंबर नाही पण फुलातली एखादी पाकळी जरी तुमच्या पुढे मांडता आली तरी आळंदी काय हे तुम्हाला कळालेलं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे या दृष्टीने तुम्ही थोडा विचार करून अभ्यासाला लागा, चांगला अभ्यास करा. तिथं सर आम्हाला मुलं विचारतात, काय ज्ञानेश्वर महाराज, काय तुकाराम महाराज, सर किती मार्काला पाडणार आहे ज्ञानेश्वर, तुकाराम किती मार्काला पाडणार आहे? अरे तो कसा पडेल बाबा, तू पाड घुसू त्याला फक्त. म्हणजे आम्ही फक्त याच्यावर हिशोब करतो, 4 मार्काला नाही, 4च मार्काला पाडणार आहे, तुकाराम पाडणारच नाही. त्यांना पाडू नका, त्यांची कीर्ती अजरामर आहे जगामध्ये. ज्याचा त्याग झाला, दिव्यत्वाची प्रचिती येते तेथे कर माझे देते. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता देणाराचे हात तोडून नाही घ्यायचे. जसं आपल्याला आमच्या गुरुजनांनी दिलं, मी तुम्हाला दिलं, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना पुढे देत राहा. तुमचं वक्तृत्व वाढवा, तुमचा अभ्यास वाढवा, डेअरिंग करा. सर मार्गदर्शन करतील नक्कीच, आणि तुमच्या अंतःकरणामध्ये त्यापासून प्रेरणा होतील, नक्कीच स्फुलिंग होतील. नाही तर तुमचं डोकं जर बर्फासारखं थंड असलं तर मग जर किती आम्ही प्रेरणा दिल्या तरी ते विझून जाईल. तुमचं जर ज्वालाग्रही मन असेल तर मात्र पेटून उठण्याची राहणार नाही. आणि ती माऊलीची इच्छा पूर्ण हो, तुमचे संस्कार टिकून राहू, तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध हो, एवढीच माऊलीकडे प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मॅडम सर सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो.